अधिकाऱ्यांची निवडून दिलेले होते आणि त्याच्यानंतर माझी जबाबदारी वाढली. वास्तविक त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं, मी विरोधी पक्षामध्ये होतो. 2017ची गोष्ट. तरी देखील आपण काम करत राहिलो. त्याच्यानंतर 19 ला आपण सरकारमध्ये आलो. सरकारमध्ये आल्यानंतर मग आपण मागं वळून बघितलं नाही. आपण सगळ्याच महाराष्ट्राला विकासाच्या करता निधी देत होतो, पण बारामतीच्या परिसरामध्ये निधी देत असताना थोडस बारकाईनं प्रत्येक निधीचा वापर तिथल्या कामाच्या करता योग्य दर्जाच्या बद्दल घरबांधणीचा कार्यक्रम असेल, त्याच्याकरता आम्ही नॉर्म्स बदललेले. त्याकरता जो भूमिहीन आहे त्याला सरकारची जमीन कशी उपलब्ध करून देता येईल, तिथं आपल्याला व्हर्टिकल कसं जाता येईल, म्हणजे उंच इमारत कशी बांधता येईल, याही पद्धतीचा प्रयत्न आपला चाललेला. मला अनेक अमराईकर भेटले तेव्हाही मी त्यांना म्हणालो, मी काय बोलतो की ज्यावेळेस बारामतीकर अनेक लोक वेगवेगळ्या मीडियाच्या सहकार्यांना सांगायचे नाही बाबा आम्ही अजित पवार जे उमेदवारी देखील त्यांचं बटन दाबणार आहे, त्यावेळेस माझे जे विरोधक आहेत त्यांचं ते काम की चला आम्ही अमराई पाहतो, मग त्या अमराईच्या गल्ली गोळा करायचं. बघा ही बारामती आणि ती बारामती फरक आहे का नाही, हे आहे ना, मी नाही म्हणतो, परंतु ते गल्ली गोळ दूर करण्याची ताकद आहे अजित पवारांची, दुसरा कोणाचा घास नाही. पण त्यावेळेस तिथल्याही स्थानिकांनी मला मदत केली पाहिजे ना. जर तिथं असणारं मला वाटतं प्रतिभानगरला लागून असणारं कुठलं नगर आहे, चंद्रपूर. त्याच्यानंतर अमराई, जिथं मी अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळलो, ते सगळं पटांगण होतं. आपली जी सार्वजनिक विहीर आहे ती, तिथला सगळा तो परिसर, या सगळ्या परिसरात किंवा आमचा मांगारुडी समाज राहतो तिथली एक सोसायटी, त्याच्यात पण आता इतक्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. मी आज तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत ही एकेकाळी अक्षरशः अजीर्ण झाली होती, जीर्ण झालेली होती, कधी पडेल हे सांगता येत नव्हतं, इतकी जीर्ण झाली होती. परंतु ती आपण किती चांगल्या पद्धतीने बांधली. तशाच पद्धतीचं अनुकरण आपल्याला करायचं, परंतु काही एका हाताने वाचत नाही, त्याच्यात पुढे राजकारण होणार. मी पुढाकार घ्यायला तयार आहे, तुम्ही तिथं प्रतिसाद दिला पाहिजे. ज्यांच्या ऐकण्यामध्ये ती लोक आहेत त्याच्यामध्ये कारण नसताना हे क्रेडिट आमच्याला जाईल आणि क्रेडिट तमच्याला जाईल हा विचार करू नका. ज्याच्यातून तिथं राहणाऱ्या गरीब माणसाला त्याचं कुटुंब व्यवस्थितपणे त्या घराचा फायदा घेऊन त्याचा संसार मार्गी लागेल, त्यांची मुलं बाळ चांगल्या पद्धतीने शिकतील, ही आपल्यासारख्याची भूमिका आहे. आणि म्हणून अनेक प्रकारच्या गोष्टी त्या बारामतीच्या परिसरामध्ये करण्याचा प्रयत्न मी आणि माझे सगळे सहकारी, हे एकट्या दुट्याचं काम नाही, त्याला सवंगडी पण असावं लागतात. मी उद्या त्याला बघत असताना सांगितलं ह्याची नोंद करून घ्या, पुढच्या ट्रिपला मी आल्यानंतर ज्यावेळेस मी राऊंडला येईल त्यावेळेस हे गोष्टी मला तिथे दिसल्या पाहिजे, हे मी सतत सांगत असतो. आज तुम्हाला जर इथून आपला तिरंगा सर्कल तिथपासून आता डायनामिक्स पर्यंत हा संपूर्ण रस्ता, आता आपल्या विद्या कॉर्नर चौक ते आता डायनामिक्सच्या पर्यंतच्या रस्त्याचं पण काम दिलेलं आहे, तो पण 4 लेन होणार आहे. मित्रांनो विचार करा, मी भिगवण रोड हा नंतर पुन्हा तिकडं सर्व्हिस रोड आणि इकडे सर्व्हिस रोड केले, मला बारामतीकरांनी साथ दिली, परंतु ते करत असताना ते जर आज केलं नसतं तर काय अवस्था भिगवण रोडची झाली असते, तुम्हीच तुमच्या मनाला विचार. आपण डेव्हलपमेंट केली परंतु पार्किंगची पण व्यवस्था केली. आज मी जाता येता बघतो, कधी रात्री आलो अपरात्री आलो, आता पण
माझे जरा काही काम होतं विद्याप्रतिष्ठानमध्ये होतं, माझ्या कुसुम शिक्षण संस्थेमध्ये होतं, आणि ते सगळं करून मला ज्यावेळेस निरोप आला की या सभेला, त्यावेळेस मी येताना कुठं काही झाड खराब झालंय का, कुठं काही झालंय का, सतत लक्ष द्यावं लागतं. मित्रांनो, तुमचं स्वतःचं घर असेल तर घरामध्ये 4 कुंड्या असल्या तरी वेळच्या वेळेला पाणी घालावं लागतं, त्यावेळेस कुंड्या चांगल्या राहतात. हे तर अख्ख्या बारामतीच्या संदर्भामध्ये कुठं टँकर लावा. आता मी एन्व्हायरमेंट फोरमचं मला वाटतं 20,000 लिटरचा टँकर परवा मी पाठवला की बाबा ठीक आहे, तुम्हीच मला मोठं केलं. आज मी कुणाला शब्द टाकल्यानंतर ते मला CSRचा निधी त्या ठिकाणी देतात आणि त्याच्यातलं काम होतं. आता बघा, टप्पा 1 बजेट INR साधारण 23,29,00,000चं सेंटर फॉर क्रिएटिव्ह लर्निंग फेज 1चं आपण युनिट आपली तांदूळवाडीला जवळपास 12 एकर जागे, 12 एकर जागेमध्ये इतकं चांगल्या पद्धतीचं सेंटर आपण त्या ठिकाणी उभं करतोय. आणि ते सेंटर उभं राहिल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल किंवा इथं काय झालेलं आहे. हे एकाच भागात आपल्याला करायचं नाही, अनेक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची ही सेंटर करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण मिळून त्या बाबतीमध्ये करतोय. आता कधी कधी काही जण असाही प्रचार करतात, आता आपला सिनेमा रोड त्याचं काहीतरी करार होता तो संपला, ते अजून लोक तीच राहतात, परंतु त्याच्यामध्ये असं बोललं जातं अजित पवार यांना काढूनच टाकणार, आता इथं अमकच करणार आहे. मित्रांनो, गेले 91 पासून आजपर्यंत अनेक ठिकाणी सुधारणा करत असताना रस्ते रुंद केले असतील, कधी रस्त्यावरची घरं काढण्याचा प्रसंग आला तर त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही, त्यांना पक्क चांगलं घर बांधून दिलं. हे पण तुम्ही अनेक जणांना विचार, त्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केली. त्याच्यामुळे मलाही कळतं, पण बारामती ज्या पद्धतीनं वाढतीये, ज्या पद्धतीनं वाहनांची संख्या वाढते, इथं ज्यांच्या कारचे त्यांच्याकडे एजन्सीज आहेत, तुमची आपली मारुती असेल, आपली टोयोटा असेल, आपल्या इतर काही गाड्या हुंडाई वगैरे इतर गाड्या असतील, महिंद्रा असेल, ट्रॅक्टर असतील, दररोज कितीतरी माझे बारामतीकर किंवा आजूबाजूचे लोक वाहनं घेत असतात. त्याला रस्ते तर करावे लागतील, त्याला रस्ते तर रुंद करावे लागतील. वाहनांची संख्या वाढल्यानंतर आता तुम्ही बघत असाल, आपण तिथे 9-10 कोटी रुपयाचं 20 युनिट केंद्राच्या तिथं उद्यान करतो. जरा उशीर झालाय त्याला, परंतु ते आता मला इलेक्शनच्या आधी पूर्ण करायचं होतं, पण नाही जमलं, पण करीन, इलेक्शन संपल्या का उन्हा करीन. तिथं दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड आपल्याला करायचे, त्या सर्व्हिस रोडचं पण काम सुरू केलं. परंतु काही जेवढी जागा आपल्या हातात आहे तिथं सर्व्हिस रोड करता येतं, पण जिथं जागा नाही तिथं सर्व्हिस रोड नाही करता येत. ही आपली अडचण आहे. या प्रकारे म्हणूनच मधल्या काळात पालखी मार्ग बाहेरून आपण नेला आणि त्याच्यातनं थोडंसं ट्रॅफिक तिकडनं आपण बाहेर काढलं. अनेक प्रकारच्या 4 लेन त्या ठिकाणी केलेले. आणि म्हणून बारामतीकरांनो, माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना त्याच्यातून निवडणूक जवळ आली की काही जण काय त्यांच्या अंगात येतं. लोकशाही पद्धतीने संविधानाने, घटनेने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना उभं राहण्याचा अधिकार दिला. अरे पण 5 वर्ष तुम्ही कुठं असता? तुम्ही कुणाचं काही अडी अडचणी समजून घेतल्या? तुम्ही एकदम निवडणुका लागल्यानंतर येता आणि पुन्हा टीका टिप्पणी करत बसता. त्याच्यात मला निवडणुका संपल्यावर सांगा ना, मी तुमचा लोकप्रतिनिधी अजित पवार इथे सार्वजनिक गोष्ट ही आम्हाला करून द्या. आता काही काही ठिकाणी आपल्याला ऍक्सिडेंट होऊ नये, अपघात होऊ नये, प्रत्येकाचं एकंदरीत जाणं येणं सुरक्षित व्हावं याकरता काही काही ठिकाणी मला डिवायडर टाकावं लागतात. तिथं पण नाराजी, तिथं डिवायडर कशाला टाकतात? अरे बाबांनो, पूर्वीची बारामती आताची बारामती मध्ये जमीन आसमानाचा फरक पडला आहे. 67ला ज्यावेळेस बारामती पवारसाहेब प्रतिनिधित्व करत होते त्यावेळेस बारामतीचे मतदार 17,000 होते. आता 7 पट वाढलेले आहेत. आता 1,02,000 झालेले आहेत. आता 7 पट ज्यावेळेस बारामतीकर वाढतात त्यावेळेस त्या पद्धतीनं मला रस्ते आणि इतर गोष्टी कराव्या लागतील ना. सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा सिग्नल असतील किंवा काही ठिकाणी स्पीड ब्रेकर असतील, ह्या गोष्टी कराव्याच लागतात. नाही केलं तरी परत म्हणत इत्यादी निवडून देते, याचं काही लक्षच नाही. म्हणजे दोन्हीकडनं टीका करणारे टीका करू शकतात. या गोष्टीचा विचार तरुण बारामतीकरांनी, माझ्या मध्य वयातल्या बारामतीकरांनी, वडीलधाऱ्यांनी केला पाहिजे. मी सातत्याने आज प्रचंड, म्हणजे मला भाषणात सांगता येणार नाही, कारण काय होतं ते सगळं मीडिया सगळ्या महाराष्ट्रात दाखवतं आणि मग ते बाकीचे म्हणतात अरे बापरे इथं एवढं यांनी केलं, मग ते आमचं काय, अशा पद्धतीने तुलना होती. पण तुम्ही रेल्वे स्टेशन बघा,
आज तुम्ही फिरायला गेला तरी तुम्हाला अभिमान वाटेल एवढं चांगलं रेल्वे स्टेशन झालेलं आहे. एसटी स्टँड बघा, त्याच्यातल्या काही त्रुटी मी मधून अधून तिथं जात असतो, कुणाला पाठवत असतो. माझं तुम्हाला सांगण्या की काही त्रुटी असल्या तर मी इथं स्टाफ ठेवलेला आहे, त्यांना सांगा, त्यांना ताकीद केलेली की असं काही कानावर आलं तर ताबडतोब दुरुस्त करायचं. आता माझ्या बरोबर मंदार सिक्कीम उद्धव गावडे आम्ही ती पाहणी करायला गेल्यानंतर नक्षत्र उद्यानमध्ये आपण तिथं खूप चांगल्या पद्धतीनं एक सेंटर उभं केलेलं आहे. आणि ते सगळी पाहणी करत असताना तिथं मला वाटतं बांधलकर काम ना का बागलकर ती 4 दगड पडलेली आपली बसतात ना कॉर्नरची, मी लगेच त्याला फोन करून सांगितलं की 4 दगड बसव. कोण सांगते त्या याला दगड बसवून खाला बसवून. तुम्हाला फिरताना जे दिसतंय ना, काही राहत असेल माझ्याकडे, मी पण माणूस आहे, मी काही सर्व गुण संपन्न हा दावा माझा अजिबात नाही, पण माझा हा दावा आहे मी जेवढं बारकाईनं बारामतीकरांच्या करता ज्या सगळ्यात छोट्या मोठ्या गोष्टी बघत असतो तेवढा कुणी बाईकचा लाल तेवढं बघू शकत नाही. हा माझा दावा आहे. मी अभिमानाने सांगते, मी ह्याच्यात कधी आळस केला नाही, कधी मी त्याच्यामध्ये कुठली कमतरता भासू दिली नाही. थोडासा वेळ लागला असेल, आज देखील वेगवेगळ्या पद्धतीने. आता मला एका गोष्टीचं समाधान आहे, सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळं करत असताना लोकांना अंदाज येत नव्हता की कसं होतंय, काय होतंय आणि कसं पुढे जाणार आहे. आणि नंतर जसं जसं चित्र पलटत गेलं, पहिल्यांदा आम्ही विद्या कॉर्नर टू आमचं प्रतिमा तो रस्ता केला, त्याच्यामध्ये थोडासा लोकांना अंदाज आला की काहीतरी बरं करतोय. त्याच्यामध्ये जरा म्युझिक सकाळचं लावायला सुरुवात केली. एक तर बहादराला दादा हे म्युझिक तुम्हाला त्रास होतो. आता म्हटलं ही पहिलाच मला जन्माला आला, म्युझिकही त्रास होतो. सकाळी चांगलं काही कानावर आलं, पक्ष्यांचा किलबिलाट कानावर आला, चांगले म्युझिक, चांगले विचार चांगले आले, चांगले अभंग कानावर आले तर बरं वाटतं. पण असे पण काही लोक असतात, ठीक आहे, जेवढ्या व्यक्ती तेवढे त्यांचे वेगवेगळे विचार असू शकतात, त्याहीबद्दल मला काही म्हणायचं नाही. परंतु मी नेहमी बहुसंख्य लोकांचा आदर करतो आणि नंतर ह्या गोष्टी केल्या. पहिल्यांदा कुठे झाडं चोरून दिली, अनेक गोष्टी केल्या, कुठं काही खूप त्रास झाला, पण आम्ही चिकाटी सोडली नाही. आज पण कॅनॉलला जे काही ब्रिज झालेले, आताही काही ब्रिज होणार आहे, किंवा इथपासून त्या कडेपर्यंत जवळचीपर्यंत जे कॅनॉलवर काम चाललंय, आज तुमचं तुम्हाला फिरत असताना समाधान मिळतं, आनंद मिळतो ना. कुठं काही अजून घडत असेल तर आम्ही डिपार्टमेंटला सांगू की इथं जरा काही लोक चुकीचं वागतात, त्याच्यावर ऍक्शन घ्या, त्याच्यावर कारवाई करा. शेवटी ही आपली सर्वांची बारामती आहे. आज हे बाकीचे समोरचे टीका टिप्पणी करून वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण अनेक प्रकारची नावं ठेवून त्यामध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पण माझा एवढाच प्रयत्न की इथं गरीबाला देखील दिवसभर काम, त्याने विक्रीचं, भाजी विक्रीचं किंवा फळ विक्रीचं काम केल्यानंतर त्याची संध्याकाळी चूल पेटली पाहिजे. अशाही लोकांना समाधान वाटलं पाहिजे की बारामतीकर माझाही विचार करतात. या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आणि त्याकरता तुमचे आशीर्वाद मला उद्याच्या 20 तारखेला पाहिजे. त्याकरता हे जे काही 41 उमेदवार दिलेले आहेत त्याच्यातले 8 बिंदू सोडले तर 33 उमेदवार आहेत. त्या 33 उमेदवारांच्याकडे तुम्ही बघू नका, तुम्ही माझ्याकडे बघा. या बाकीच्या 41 लोकांकडे कसं काम करून घ्यायचं ती जबाबदारी माझी. त्याच्यामध्ये आत्ताही फिरत असताना वेगवेगळ्या भागामध्ये मला चिठ्ठ्या आल्या की दादा या भागामध्ये ही अडचण आहे, दादा त्या भागामध्ये ती अडचण आहे. सोडू ना, कुठे स्मशानभूमीची अडचण असेल, कुठे दफनभूमीची अडचण असेल, कुठं उद्यानाची अडचण असेल, कुठं भाजी मंडईची अडचण असेल, कुठं आणखी हॉकर झोन करण्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, कुठं पार्किंगची समस्या असेल, करू द्या. ते करण्याची क्षमता ही आम्ही उभ्या केलेल्या उमेदवारांच्या मध्ये का, तर मी त्यांच्या पाठीशी आहे. आज मी सरकारमध्ये असताना मी मागील बारामतीकरांना तुम्हाला सांगितलं, आपलं बजेट आहे अवघ्या 40-45 कोटीचं वर्षाचं. 40-45 कोटीमध्ये काही काम होऊ शकत नाही. आता 40-45 कोटी म्हणजे 41 लोकांना 1-1 कोटी रुपये विकास कामाला, त्याच्यात तर बाकीचा खर्च तर जाडलो मिटलो बाजूलाच राहील. हे असं सगळं गणित आहे. त्यावेळेस मला केंद्राकडनं, आज नाही म्हणलं तरी पंतप्रधानांची माझी ओळख आहे तुमच्यामुळे. आज माझी अमित शाह साहेबांच्या बरोबर ओळख आहे, नड्डा साहेबांच्या बरोबर आहे, गडकरी साहेबांच्या बरोबर, शिवराज सिंग चौहान साहेबांच्या बरोबर, अनेकांच्या बरोबर. त्याचा फायदा आपण राज्याला आणत असताना बाबा इथं आता हे जे आणलं त्याच्यामध्ये बारामतीकरांचा फायदा झाला ना. जवळपास 29 लाखाचा प्रोजेक्ट आहे. तो झाल्यानंतर बघा बारामतीकर ते तिथं सायन्स पार्कच्या निमित्तानं पाहायला येतील, पण आजूबाजूच्या गावातल्या ट्रिपा तिथे येतील, आजूबाजूच्या भागातले माझे स्टुडंट येतील आणि त्याच्यातनं बारामतीकरांना व्यवसाय मिळेल.
आता परवाच मी काल माझ्याकडे नलवडे आले होते की राजेंद्रजी त्यांना पाठवलेलं होतं की आता आपलं ते कृषक असतं ना प्रदर्शन कृषीचं अनेक महाराष्ट्रातले लोक येतात काही लाख आपण ते 3 दिवस करत असतो पण यावेळेस 5 ते 7 दिवस करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. मी गव्हर्नर साहेबांना इन्व्हिटेशन दिलं ते आता बाहेर आहेत परंतु ते आल्यानंतर कोणी त्यांना बोलवणार आहे कारण त्यांनाही सेंद्रिय खताची खूप आवड आहे शेतीची खूप आवड आहे. मी त्यांच्याशी अनेकदा बोललेलो आहे त्यांना त्या उद्घाटनाला आणणार आहे कारण आम्हाला मंत्र्यांना उद्घाटन करता येणार नाही त्यांना बोलवता येणार नाही आचारसंहिता परंतु गव्हर्नर साहेबांना बोलवता येतं ते तिथे येतील आणि त्याचं उद्घाटन करतील. पण मित्रांनो त्या आत्ताच आपल्या बारामतीचे हॉटेल हे सगळे बुक झालेले त्याच्याकरता हे तुम्ही काय काय म्हणत असाल की आम्हाला काय त्याचा उपयोग होतो त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट बारामतीची इकॉनॉमी वाढण्याच्या करता मदत होत असते. बाहेरचे लोक येत असतात ते इथं राहत असतात त्यांनी इथं बघितल्यानंतर ते त्यांच्या गावाकडे गेल्यानंतर सांगतात अरे जाऊन बघा तिथं एआयचा वापर खूप चांगला करतात तिथं अशा पद्धतीनं दुधाचा व्यवसाय चालतो अशा पद्धतीनं हॉर्टिकल्चर फ्लोरिकल्चरचं काम चालतं. हे आपल्याला करायचंय त्याच्यातून बारामतीच्या परिसरामध्ये आर्थिक सुबत्ता यावी हे त्याच्या पाठीमागचं मेन आपलं गणित आहे. उद्याच्याला बाजारपेठ त्याच्यातनं उठाव होतो. आज पुणे विद्येचं माहेरघर समजलं जातं परंतु त्याचबरोबर आज आपलं बारामती देखील विद्येचं माहेरघर झालेलं आहे हे आपण नाकारू शकत नाही आणि त्याच्यात भर घालण्याचं काम कालच मी मध्ये बऱ्याच जणांना बोलत होतो त्या सगळ्याच्या मध्ये चर्चा करत असताना मला वाटतं 2 महिन्यापूर्वी मी बारामतीमध्ये गव्हर्नमेंटचं नर्सिंग कॉलेज आपण बारामतीचं वर्कशॉप होतं ना एसटीचं ती 15 एकर जागा मी ते वर्कशॉप तिथनं उचललं आणि आपला ब्रिज आहे ना ब्रिजच्या पलीकडे टाकलं फार चांगलं जोरात काम चाललेलं तिथं आणि 15 एकर जागा मोकळी करून घेतली. त्याच्यात 5 एकर जागेत नर्सिंग कॉलेज आपण काढतो ते त्याच्यामध्ये नर्सेस करतात आणि मुली पण नर्सेस होऊ शकतात मुलंही नर्सेस होऊ शकतात त्या नर्सचं काम करू शकतात आणि त्याचंच प्रशिक्षण आपण तिथं देणार आहे. साधारण बारामतीकरांना 55 कोटीचा प्रोजेक्ट आहे. इतका सुंदर प्लॅन केलेला आहे की आचारसंहिता वगैरे सगळं संपल्यावरती आपण काम सुरू करू आणि 10 एकर जागा तिथं कॅन्सर हॉस्पिटल करता बाजूला ठेवली. तुम्ही बघा मी मधल्या एकदा 2-3 महिन्याच्या कॅबिनेटमध्ये राज्यात अनेक ठिकाणी करत असताना त्याच्यात बारामती टाकून घेतले. तुम्ही फक्त नेहमी साथ देता तशी साथ द्या बाकीचं माझ्यावर सोडा. त्या पद्धतीनं ते कॅन्सर हॉस्पिटल आपण करतो. तुम्ही बघताय आज देशात कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलंय आम्ही जीव ओतून सांगतोय ओढून सांगतोय अरे तंबाखू खाऊ नका गुटखा खाऊ नका बिडी ओढत बसू नका सिगारेट ओढू नका. काही जण ऐकतच नाही मग त्रास होतो. काळजी घ्या आरोग्याची. काळजी घेण्याच्या करता अनेक प्रकारच्या सुविधा आपण बारामतीकरांच्या करता त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्याचाही आपण पुरेपूर फायदा घ्या. या सगळ्या गोष्टी सांगण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. मित्रांनो तेही आपलं कॅन्सर हॉस्पिटल झाल्यानंतर आयुर्वेदिक कॉलेज झालं आपलं मेडिकल कॉलेज झालं आपलं नर्सिंग कॉलेज होईल आपलं त्याच्या संदर्भातलं वेटरनरी कॉलेज त्याचाही प्लॅन खूप सुंदर केला. ते तिकडं माळावर आपण करतोय परंतु ते झाल्यानंतर तुम्ही पण कधीतरी तिथं फिरायला जसं बीज गुणन केंद्र केलं ना तिथं तो रोपवाटिका आहेच परंतु फिरायला गेल्यानंतर अनेक जण ते रील काढतात ते रील्स काढतात. मी परवा पण कुठून बारामतीत होतो तर एक जण बहुतेक ती नववधू असेल ती सजून नटून थटून नवरा ती दोघांच मस्तपैकी फोटो सेशन चाललेलं होतं. मी म्हटलं चला हे जमावून झाले सगळ्यांना आनंद मिळावा एवढीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना. फक्त त्याचा काही वापर करू नका. हे सगळं आपल्या करताय. स्वच्छता तुम्ही ठेवा. आता स्वच्छता ठेवायला लागली आता लोकांना सवय लागली ती सवय आपल्याला पुढच्या पिढीला पण लावायची आणि मग बाकीचे पण म्हटल्यानंतर त्यांनाही हेवा वाटेल किंवा हे कसं स्वच्छ ठेवू शकतात. या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. मित्रांनो आज बारामती येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून परदेशातून अनेक विद्यार्थी येतात शिक्षणासाठी येतात. अहो ते आल्यानंतर त्यांना जे दैनंदिन जीवनामध्ये लागतं ते ज्यांचं दुकान असतं त्याचा फायदा होतो ना. त्याच्यामुळे बारामतीची ओळख पुणे पाठोपाठ एक शैक्षणिक हब म्हणून झालेली आहे. भविष्यात तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही मला साथ द्या
माझे 41 8 दिले, पण राहिलेल्या 33 उमेदवारांना निवडून द्या. मी आपल्या बारामतीकरांच्या करता IIT आणि IIM यासारख्या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट आणण्याच्या करता आपण माझं प्राधान्य असणार आहे. तुमची सगळ्यांची साथ हे एकटं दुकटं करू शकत नाही. माझ्यामध्ये का उत्साह येतो, माझ्यात का ऊर्जा येते. आता सकाळी मी आल्या दुपारी तेव्हा बापू पण म्हणत होते, दादा कशावर तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत काम करता, एवढं कसं तुमच्या उत्साह येतो. तुम्ही ज्या पद्धतीने मला साथ देता, कोण कुणाला देते. घरातली माणसं देखील घरातल्या माणसाला साथ देत नाही. एवढे नाना ढंगाचे, नाना जातीचे, नाना धर्माचे अनेक वयोगटातली लोक आज मला साथ देतात. त्याच्यामुळे मला उत्साह येतो, त्यामुळे मला प्रेरणा मिळते, त्यामुळे मी ही झोपून देऊन काम करू शकतो. आज जसं मी मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, व्हेटरनरी कॉलेज, TC कॉलेज, माळेगावचं शैक्षणिक संकुल, शारदानगरचं शैक्षणिक संकुल, विद्या प्रतिष्ठानचं शैक्षणिक संकुल, या सगळ्यामध्ये किती मुलं मुली शिकतात माहितीये. अजून पोद्दार विद्यार बाकीच्यांची नावं घेतली नाही. हे मी घेतलेल्या नावामध्ये 1 लाख विद्यार्थी शिकतात. कशाला म्हणतात 1 लाख विद्यार्थी, आणि बाकीच्या जर काढल्या तर ती आणखी संख्या वाढते. याशिवाय विद्या प्रतिष्ठान मार्फत आपण देशातील सर्वात मोठं सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन AI उभारून, आत्ताच मी पुन्हा तिथं बघायला गेलेलो होतो, अत्याधुनिक प्रयोगशाळा तिथं आपण उभारतोय. तेथे गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या मदतीनं प्रशिक्षण आणि संशोधनाचं काम. तुम्ही जरा विचार करा, सर्च करा, गुगल आणि मायक्रोसॉफ्ट यांच्याशी आम्ही चर्चा करतोय. ते बारामतीकरांच्या नव्हे, पुढच्या पिढीच्या करता आणतोय. आता जे शिकतायत त्यांच्या करता आणतोय. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून महिला आणि शेतकरी यांच्या बाबतीत संशोधन आणि प्रशिक्षणाचं काम केलं जातंय. त्याला अधिक कशी गती देता येईल हा प्रयत्न आमचा चाललेला. त्याच्याकरता आपण प्रयत्न करतो. मित्रांनो, इतर लोक येऊन काहीतरी भाषण करून हे करायचं ते करायचं, टीका टिप्पणी करायला आलो नाही. उद्या टीका टिप्पणी करणारी कदाचित भाषण होती, पण मी बारामतीचा पुढचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं आपल्याला करायचा आहे ते सांगण्याच्या करता मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि दुसरं कोणी करू शकत नाही, दुसऱ्याचा ध्यास नाही, हे पण लक्षात घ्यायचं. त्याच्यामध्ये मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय, मायक्रोसॉफ्टच्या मदतीनं सिंगापूरच्या धर्तीवर आपल्या नगरपालिका मार्फत बारामती स्मार्ट व इनोव्हेशन सिटी म्हणून उदयाला आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. AIचा वापर आपण कृषी विज्ञान केंद्रात केला. यंदा 500 कोटी रुपयांची तरतूद आम्ही केलेली. कारखाना पण मदत करतोय, आपली PDCC बँक मदत करते, इतर पण संस्था मदत करतात. लोकांनी आता तशा पद्धतीनं सुरुवात केलेली. ती सुरुवात करत असताना VSIने त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची मदत केलेली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, हे पवार साहेबांनी त्याच्यात लक्ष घातलंय, आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलंय, सरकारने लक्ष घातलंय. ते केलं पाहिजे. AIचा वापर जग करायला लागलाय. आता इथं योगेश बसलाय, त्याच्यामध्ये आम्ही माळेगाव कारखान्यामध्ये AIचा वापर करतो. त्याला 1 रुपया देखील आम्ही खर्च केला नाही. असणाऱ्या ओळखीमध्ये त्या मालकाला सांगितलं होतं, परदेशामध्ये त्यांनी काही कारखान्यामध्ये केलं. मी म्हणलं पहिलं माळेगावमध्ये करून दाखव, तिथं सक्सेस झालं तर पुढच्या वेळेस मग दुसरीकडे कुठं करायचं, त्याला आम्ही पैसे. त्याच्यातून योगेशला विचारा, रिकव्हरीमध्ये फरक पडला की नाही. त्याच्यात इतकं बारकाईने सगळ्या गोष्टी चालल्यात. हे केलं पाहिजे. ते केल्याशिवाय आपले टोटल लॉसेस कमी होणार नाही, आपली रिकव्हरी वाढणार नाही, आपल्यातले जे लिकेजेस आहेत ते कमी होणार नाही. आणि ते तंत्रज्ञान विकसित झालं ना, ते आणण्याची आपल्याची क्षमता आहे ना. ते आता मी पुढच्या टप्प्यात बारामती बँक, बारामती खरेदी विक्री संघ, बारामती दूध संघ आणि मार्केट कमिटी या 4 संस्थांना पण करतो. आणि उद्याची निवडणूक झाल्यावर बारामती नगर परिषदेमध्ये देखील करणार आहे. इथं कुणाच्याही मनामध्ये आम्ही अजित पवारकडे बघून घड्याळाचं बटन दाबलं, परंतु इथं ठराविक लोकांचं चालतं असं मी होऊन देणार नाही, हा माझा शब्द. त्यामध्ये सगळे मिळून प्रत्येकाचे, डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर असतील, माझे व्यापारी असतील, माझे छोटे लघुउद्योजक असतील, माझे छोटे व्यवसायधारक असतील, अनेक प्रकारचे लोक इथे राहतात. काही नोकरदार असतील, त्यांच्या बघण्यात, त्यांच्या ऐकण्यात जर कुठला काही प्रोजेक्ट आलेला असेल किंवा चांगलं काही असेल तर सांगा ना मला, मी ऐकायला तयार. मी त्याच्यामध्ये कुणाला लक्ष घालायला सांगितलं आणि त्याच्यात आपण काय करू शकतो ते आपण करू. इथं
प्रत्येकाला एक समाधानाचं जीवन जगता आलं पाहिजे. तो कुठल्याही जाती धर्माचा कुठल्याही वयोगटाचा असू द्या. या पद्धतीचं आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. आणि त्याच्यातनं मी जे काही सांगतोय की बारामती स्मार्ट आणि इनोव्हेशन सिटी म्हणून उदयाला आणण्याचा प्रयत्न ज्यावेळेस आपण मायक्रोसॉफ्टच्या मदतीने सिंगापूरच्या धर्तीवर करू पाहतोय, अगदी जसंच्या तसं करता येणार नाही, पण त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न तर आम्ही करू. मी जरा मागच्या सभेत सांगितलं असतं की पुढच्या वेळेस मी तुमचं तिरंगा सर्कल ते डायनेमिक्सचा रोड असा करणार. तुम्ही म्हणलं असता काही बरं राहायला लागलं, असं कधी होईल का? पण आता दिसलं ना, होतंय ना. बस स्थानक असं होईल का? विमानतळाच्या धर्तीवर बस स्थानक दाखवलं ना करून. आपल्या इमारती वेगवेगळ्या पंचायत समिती असतील किंवा इतर अनेक इमारती असतील किंवा बारामती नगर परिषदेची इमारत, जुनी इमारत आता आहे तिथंच आहे, परंतु नवी आणि जुनी एक वेगळ्या प्रकारचं डिझाईन करून जाता येतं. तुम्ही तिकडे बघितलं तरी तुम्हाला अभिमान वाटतो ना की आमची बारामतीची नगरपालिका. या पद्धतीनं अनेक गोष्टी, काही जण काय करतात, कुठेतरी भावनिक मुद्दा करायचा, कुठेतरी सांगायचं हे असंच करतोय, हे तसंच करतोय, ही तर काढतो. मी तशा पद्धतीचा नाही. मी प्रत्येक धर्माचा आदर करणारा कार्यकर्ता. माझ्या बाप दादांनी तशा प्रकारची शिकवण मला शिकवलेली आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्हाला त्या रस्त्याने देते, म्हणून आम्ही ते सगळं करू पाहतो. आणि त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय. नगरपालिका प्रशासनात घरपट्टी, पाणीपट्टी, बांधकाम मंजुरी, ज्याला टीपी परवाने आपण म्हणतो, कायदा व सुव्यवस्था, महत्वाचं म्हणजे घनकचरा व्यवस्थापन, त्याचबरोबर वीज बचत, विविध प्रकारचे दाखले इत्यादी विषयांच्या मध्ये AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स व सॅटेलाइट मॅपिंग तत्सम तंत्रज्ञानाचा वापर करून एक गतिमान सर्व्हिस सेवा देण्यासाठी लोकांचा, त्याच्यात माझ्या बारामतीकरांचा वेळ वाचला पाहिजे, त्यांचे श्रम वाचले पाहिजे, त्यांचा पैसा वाचला पाहिजे. ह्या बचत करून बऱ्याच जणांना तर नगरपालिकेमध्ये यायचं कारण नाही, अशा प्रकारची व्यवस्था टप्प्याटप्प्याने करण्याचा आमच्या सगळ्यांचा इरादा आहे. आणि ते करण्याच्या करता माझ्या विचाराचे जर नगरसेवक निवडून दिले तर मी हे करणार आहे. उद्या माझ्या विरोधातले दिले तर मी काही आणलं तर दादाने आणलं आमचा विरोध, आणि मग काय करायचं? मला सपोर्ट करणारी टीम पाहिजे का नाही? तर मी तुम्हाला सपोर्ट करू शकतो ना. तुम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं दयाकडे लक्ष द्या. 5 वर्ष तुमच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी या पडण्याची. तुम्ही काय पण ती माझ्या भावकीलाच नाही, याला कशाला द्यायचं, लय स्वतः परत चालतोय, आमचं कमतो काहीच असं बघू नका. तुम्ही माझ्याकडे बघा आणि त्या बाबतीमध्ये बदल दाबा. माझ्या लाडक्या बहिणींना पण सांगेन, माझ्या लाडक्या भावांना पण सांगेन, माझ्या सगळ्या युवा युवतींना पण सांगेन आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेन. नाहीतर कधी कधी कार्यकर्ते याची जिरवायची, अरे तू त्याची जिरवायला गेला तर माझं जिरतय ना. हो ना, शेवटी बारामतीचा निकाल कुणाकडे बघून, अजित पवारच्या बारामतीत अजित पवारच्या 41 पैकी किती आले, त्याच्यात संख्या कमी झाली तर माझाच कमी पडाय ना. लोक बाकीचे म्हणतील आयला बारामतीकरांना काय म्हणावं, एवढं काम जर अजित पवारांनी आमच्याकडे केलं असतं तर आम्ही तर बिनूरच दिलं असतं म्हणले असते की नाही. मग त्याच्यामुळं बारामतीकरांनो ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. आणि त्या पद्धतीनं हे मायक्रोसॉफ्टच्या मदतीनं विविध प्रयोग आज जगात जे होतात त्या पद्धतीनं त्याच्यातलं आपल्याला जे घ्यायचंय, आपल्या फायद्याचं जे आहे, नगरपालिकेच्या किंवा इतर संस्थांच्या उपयोगाचं जे आहे, किंवा उद्याच्या इथं CBSE स्कूल माझ्या गोरगरीब मुला मुलींच्या करता इंग्लिश मिडियमचा मी काढतोय, ते कशा करता काढतोय त्या दिवशी विचारायला ना. मी पाहायला आलो होतो त्यावेळेस मला अधिकाऱ्यांनी सांगितलं, दादा ही वरच्या मजल्याला पैसेच नाही. लगेच पैशाचे वेगळ्या पद्धतीनं निधी उपलब्ध करून दिला. तुम्ही आमच्या विचाराचे 41 लोक निवडून दिल्यानंतर या अडचणी येणार नाही. बाकीचे सांगतील आमची केंद्रात सत्ताच नाही, आमच्या राज्यात काही चालतच नाही, मग कशाला म्हणतो मागायचा. त्यामध्ये काम करण्याच्या करता शेवटी विकास कशा म्हणून होतो, भाषण करून विकास होतो, गोडगोड बोलून विकास होतो, त्याला सगळ्याची जोड मिळावी लागते. आज बारामतीमध्ये कितीतरी कामं मी CSR मधनं करून टाकतो, त्याच्यात केंद्राचा पैसा नाही, राज्याचा पैसा नाही, बारामतीकरांचा पैसा नाही. काय मुकुटराव काय झालं? थांबा आता नंतर हे त्यांना माझ्या गाडीपाशी जवळ ठेव, मी तिथे जाताना बोलतो तुमची. याला मुकुटराव आपल्याला लईच काळजी बघा बघ सुनील. त्याच्यामध्ये
माझं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, बारामतीतील शिक्षण, आपल्या परिसरातील आरोग्य, पाणी, वीज पुरवठा, बांधकाम, शासकीय सुविधा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या सर्व अधिकाधिक लोकांच्याकडून ज्या सुविधांचा वापर होतो त्या टप्प्याटप्प्याने AI आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना त्याचा अधिकचा फायदा कसा करून देता येईल याचा प्रयत्न हा आम्हाला सगळ्यांना करायचा आहे। त्याकरता माझ्या विचाराची सगळी टीम बारामतीकरांनी द्यावी। या डिजिटलायझेशनचा मोठा भाग आहे, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। आणि याच्याकरता मी मगाशी म्हणतो होतो की मायक्रोसॉफ्टद्वारे सिंगापूर येथे एक्सपिरियन्स सेंटरला भेट देण्याचं निमंत्रण आपल्याला आलेलं आहे आणि तंत्रज्ञान या तज्ञांच्या मदतीनं हा बदल घडून आणण्यासाठी आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे। ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या आणि इतर पण अनेक गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या या बारामतीमध्ये करायच्या आणि त्या करण्याच्या करता आपल्याला मला आपली सगळ्यांची साथ ही मित्रांनो हवी आहे। याही गोष्टीचा उल्लेख मी आवर्जून आपल्या सगळ्यांच्या समोर करू इच्छितो। मित्रांनो, एकत्रितच हे सगळं करत असताना मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की मी काही बिनविरोध निवडून आलेले त्यांनी पण इतर आपल्या सहकार्यांना निवडून आणण्याच्या करता प्रयत्न करा, नाहीतर आता काय बिनविरोध निवडून आलं, मी तर झालोच नगरसेवक, अरे पण तू नगरसेवक झाला, तुझ्या सहकार्यांना नको का निवडून आणलं? याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करा आणि अजिबात उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस खूप महत्वाचा आहे। मित्रांनो, शिवसृष्टीचं काम किती लोकांनी जाऊन बघितलं आणि शिवसृष्टीला जायचा रस्ता तो कॅनॉलच्या शेजारून जो आपण करतोय ना, तुम्ही आता त्या रोडने गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इतका भव्य अशा पद्धतीचा रस्ता आपण त्या शिवसृष्टीला जाणार। आणि तिथं मला एका गोष्टीचं समाधान आहे, जिथं इरिगेशनची जागा आहे तिथं काही प्रश्न येत नाही, कारण सरकारचंच काम रस्त्याचं आहे, त्याच्यावर सरकारचंच इरिगेशन डिपार्टमेंट आहे। पण काही शेतकऱ्यांनी पण तिथं सहकार्य केलं आणि त्याच्यामुळं तिथं एक वेगळ्या पद्धतीनं काम आपल्याला सुरू करता आलं। आपल्या नदीचं केलेलं सुशोभीकरण, त्याच्यामध्ये अजून काही किरकोळ त्रुटी राहिलेल्या आहेत, त्या मी दुरुस्त करतोय, त्याही बद्दल आपण काळजी करू नका। आपली बारामतीची बारामती पाणी पुरवठा योजना, माझा प्रयत्न आहे की रोजचे रोज माझ्या मायमाऊलीला, माझ्या लाडक्या बहिणीला आणि तिच्या कुटुंबाला पाणी मिळालं पाहिजे। कसल्याही प्रकारचे अडचण आली तर रोजचे रोज तिला किंवा त्या कुटुंबाला लागणारं पाणी कसं मिळेल। जर एखाद्या दिवशी काही शटडाऊन आला किंवा काही रिपेअर करायचं असेल पाईपलाईन वगैरे, तेवढ्या पुरतं कधी होतं, कारण एवढा सगळा मेंटेनन्स करायचा हे काही साधी सोपी गोष्ट नसते। वसंतराव पवार नाट्यगृह ते पण आता अंतिम टप्प्यामध्ये, त्याच्यामध्ये पण आपण जवळपास 75 कोटी रुपये खर्च करून तिथलं सगळं कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि हे सगळं आपण उभा करत आणलेलं आहे। इंदापूर चौकातलं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम पण जोरात चाललेलं आहे, ते पण जवळपास 500 कोटी रुपयाचं आहे। ते झाल्यानंतर तुम्हाला तिथं खूप ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे आपण चांगल्या पद्धतीनं करणार। आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, आपल्या शहराचा पकालपाडा होणार नाही या पद्धतीनं काही स्पॉट आपण करूया। तिथं तुम्हाला जाहिरात लावायची लावा, नगरपालिकेचे जे काही फी असेल ती भरा आणि जाहिरात लावा। हे जे कधी सगळं बारामती वेगवेगळ्या पद्धतीनं बोर्डनी व्यापून टाकतात, त्याच्यातून ठीक आहे, प्रत्येक महापुरुषांचा मला याद आहे, कोटेश्वर गायकवाड होळकर, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, रमाई माता, या सगळ्या बद्दल आम्हाला आदर आहे। अण्णाभाऊ साठे असतील, मौलाना आझाद असतील, शिवशाहू फुले आंबेडकर असतील, या सगळ्यांच्याच बद्दल। पण आपलं शहर पण चांगलं दिसलं पाहिजे। आता मी परवा कुठं बरं गेलो होतो, तिथं मी एका ठिकाणी, मी ज्यावेळेस बाहेर फिरत असतो ना, तिथं बघत असतो कुठं काय चांगलं आहे आणि ते आपल्याकडे कसं राबवता येईल आणि त्याच्यातनं बारामती शहराचा बकालपणा कसा कमी करता येईल, हे सतत माझ्या डोक्यामध्ये असतं। ही पण गोष्ट आपण इंदोर हे देशातलं सगळ्यात स्वच्छ, सुंदर, चांगलं शहर आहे। मध्ये आता पुण्यामध्ये, आता मी तुमचा पालकमंत्री आहे, पहिल्यांदा 3 कुठली शहरं घ्यावी, मग त्याच्यात आम्ही लोणावळा एक शहर येतो, दुसरं चाकण एक शहर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे,
काही लाख तिथली लोकसंख्या झालेली आहे. काही दिवसांनी चाकणच्या परिसरामध्ये महानगरपालिका झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. नुकतं चाकण नाही, तो परिसर. तशा पद्धतीनं आपण तिसरं शहर बारामती घेतलं. म्हणजे एक मी घेतलं मावळ लोकसभा मतदारसंघातलं, एक घेतलं शिरूर लोकसभा मतदारसंघातलं, एक घेतलं बारामती लोकसभा मतदारसंघातलं. पहिल्यांदा या टप्प्यातलं घेतलं. हे सक्सेस झालं की पुढच्या टप्प्यामध्ये दुसरी शहरं ह्याच तीन लोकसभा मतदारसंघातली घेता येईल. या पद्धतीने आपण पुढे जाणार आहे. त्याच्यात आम्हाला माझ्या लाडक्या बहिणीची मदत लागेल. गाडी केव्हा येणार, काय येणार, ते सगळं अगदी मिनिट टू मिनिट असतं. आणि आपल्याला इकडच्या त्या कचऱ्याचं आपल्याला दुसरीकडे घेऊन जायचंय, त्याही बद्दलचा प्रयत्न मी 2 स्पॉट त्या ठिकाणी निवडले. नाहीतर पुन्हा आता सांगितलं की उद्या कोणतरी मतं मिळवण्याच्या करता बघा आता इथे कचरा टाकणार या मतं त्याला. तसं नाही, इथं करणार, इथं लोकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी करणार. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आता नवीन पद्धतीनं कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या अनेक गोष्टी ह्या पुढे आलेल्या आहेत. मी त्याच्यामध्ये दौंड कारखान्याचं ते डायरेक्टर ते बघतात. दौंडचा सगळा कचरा निघत असताना तुम्ही कुठे गेला की बघायला मी सांगितलं होतं योगेश की पॅलेट तयार होत आहे, सगळा कचरा एकत्र. त्याच्यामध्ये दगड, नीट ऐका बारामती, दगड, काच आणि लोखंड या रबर पण त्याच्यामध्ये हे होतं. म्हणजे 3 गोष्टी बाहेर काढायच्या. बाकी सगळं कचरा, कसलाही पाला पाचोळा, प्लास्टिक बिस्टिक सगळं त्याच्यात घालायचं. ते क्रश करताय. आणि साधारण 2,500 लोकसंख्या असेल तर 25 लाख रुपये त्याला फक्त खर्च आहे. आणि त्याची पॅलेट तयार होती. ते गोळी असते ना, आपण काय म्हणजे अँटी बॉयलर टाकायची. कुठेही कचरा तुम्हाला दिसणार नाही, तिथं जाऊन बघावं. हे करता येतं. मी केव्हाही कुठल्याही बारामतीकरांच्या करता ज्यावेळेस करतो त्यावेळेस कुठेतरी सक्सेस झालेला असेल तर मी इथं आणतो, तिथं करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे ट्रायल घ्यायची नाही, ट्रायल दुसरीकडे घ्यायची. किती सक्सेस झालं आपल्याकडे आणायची. ज्याची ट्रायल घेतली असताना नुकसान झालं तर सहन करण्याची ताकद आहे, तिथं ट्रायल घ्यायची. आज इथं मी काही ट्रायल घ्यायला गेलो, नुकसान झालं, बघा जनतेचा पैसा कसा उडवला यांनी, कुणी म्हणायलाच नको. या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये पुढे जायचंय. त्याच्या संदर्भातलं तुम्ही किती लोकांनी मला बघितलं माहिती नाही, परंतु बाबूजी नाईक वाड्याचं सुशोभीकरणाचं काम चाललंय, अंतिम टप्प्यामध्ये आलंय. एकदा जाऊन बघा काम कसं झालं. तुम्हाला का जाऊन बघा म्हणतोय, म्हणजे अजून कुठं काही 90% काम झालंय, 10% राहिलंय. तुमच्या उपयुक्त सूचना जर मला उपयोगी पडल्या तर ते राहिलेले 10% दुरुस्त करी. त्याच्यावर जाण्याच्या खर्चातच ती घ्या आणि सांगा अशी ते बरोबर, पण इथं अजून असं सगळं मला पटलं तर मी करीन. हे आपण तिथं एक चांगला स्पॉट त्या बाबतीमध्ये आपण तिथं तयार केलेला आहे. आणि करताना तुम्ही बघा वेगवेगळ्या भागामध्ये आपण करतो. तांदूळवाडी भागामध्ये आता नंतर म्हणून जे आता नवीन तांदूळवाडी भागामध्ये ते त्या संदर्भातलं सेंटर फॉर क्रिएटिव्ह लर्निंगचं तिथं आपण आणलेलं आहे. त्याचबरोबर आपली रुई जवळची ओढा आम्ही टप्प्याटप्प्याने, जसं इथं कॅनलला लाईनिंग, बाकीकडे शेतकरी मला लाईनिंग करून देत नाही, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. परंतु रुईपासून निघालेला ओढा तो पण मला वाटतं मोतीबागेच्या ठिकाणी पुढं आपल्या करा नदीला मिळतो. तो टप्प्याटप्प्याने लाईनिंग करण्याचं काम आपलं चाललेलं आहे. जे जे महत्वाचे ओढे, इकडं बबलूची शेती आहे, तो त्या ओढ्याचं नाव काय, बबलूच्या पाट्यासरोवर नाही का तो, तिथल्याही ओढ्याचं काम चालू केलं. कारण उद्याच्याला पाऊस पडल्यानंतर काही महाभाग हा हुशार असतात. पाऊस पडला, काही मिनिटात काही इंच पाऊस पडला, पाणी साठलं, बघा बारामतीचा सर्वांगीण विकास कसा झाला. अरे कमीत काळात एवढा पाऊस झाला तर जरा कळ काढला, थोड्या तासाभरात पाणी तिथलं वसरून जाईल. लेंडी ओढा कसा होता, आता कसा झाला. या गोष्टी करणं सहजासहजी शक्य नाहीये, परंतु ह्या टर्म मध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणात गोष्टी केलेल्या. आम्ही पण अनुभवातनं बरंच शिकत चाललेलो आहे. आमची पहिली टर्म आणि नंतरची दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, जशा जशा टर्म तुम्ही माझ्या वाढवताय तसा तसा मलाही अनुभव येतोय. आणि त्या अनुभवाचा फायदा मी बारामतीकरांना करून देण्याच्या करता माझा सर्वस्व पणाला लागतो. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्ताने ध्यानामध्ये घ्या. आता आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव हा पण आपलं 11 कोटी रुपयाचं काम चाललंय. मला महिला बऱ्याचदा म्हणायच्या, मुली म्हणायच्या की दादा तेव्हा त्याला पुरुष पण तिथं, स्त्रिया पण तिथं, टायमिंग वेगळं होतं.
परंतु आता महिलांच्या करता वेगळा स्विमिंग पूल आणि पुरुषांच्या करता वेगळा स्विमिंग पूल अशी व्यवस्था आपण त्या बाबतीमध्ये करतोय. एक स्विमिंग पूल आपण इकडे पण करून दिलाय शारदा नगरला, तुम्ही कधी जाऊन बघा, अतिशय मस्त इंडोर स्विमिंग पूल त्या ठिकाणी केलेला आहे. आता शारदा नगरला देखील आपला तो सगळा पट्टा आहे तिथं पण सुशोभीकरणाचं टेंडर पास केलेलं आहे. तेही लवकरच सगळं काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की इथं पण म्हणजे कुठल्या एका भागात माझ्या बारामतीमध्ये चारी बाजूला जी लोक राहतात त्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या भागात 2 घंटा फिरता आलं पाहिजे, काही 2 तास वेळ घालवता आला पाहिजे, टप्पा टप्पा मारता आला पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणीला पण सासूने कसा काल त्रास दिला ते दुसरीला सांगता आलं पाहिजे, किंवा सुनेला असंही सांगता आलं पाहिजे माझी आई जेवढी प्रेम करत नाही एवढी माझी सासू प्रेम करते. अशा गप्पा तर आपल्याला गप्पा मारायला तर खूप आवडतं, काही मिळालं पाहिजे त्याच्याकरता वेगवेगळे स्पॉट, त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु ह्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचंय आणि ते काम मित्रांनो आपण त्या बाबतीमध्ये करतोय. रुई जवळची उराचा लाईनिंगचं पण काम आपण काढलेलं आहे. देवी मंदिर ते जवळची रोड हा 4 पदरी आपण करतोय, तेही काम आपण सुरू केलेलं आहे. 3 आपला पूर्वीचा 3 हत्ती चौक, परंतु आता तिरंगा सर्कल ते पार पेन्सिल चौक, परंतु त्याच्याही पुढे आता आपण जातोय तिथं पण आपण चांगल्या पद्धतीनं आणि इथलं सीबीएसई स्कूल याला 15 कोटी रुपये देऊन ते सीबीएसई स्कूल झालं की मी सगळी इमारत काढून टाकणार. कारण इथं आतमध्ये तुम्ही मतदानाला जाता अंधार, माझी मुलं गोरगरिबांची शिकतायत एकदम अंधार. आता याच्यामध्ये सनलाईट, हवा, वारा, पाणी या सगळ्याचा विचार करून हे जे काही असतं त्याला थोडी बहुत ग्रीन बिल्डिंग ज्याला आपण म्हणतो ते करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्याच पलीकडं आपली इथं पालखीचा मुक्काम असतो त्यावेळेस तिथं टॉयलेट ब्लॉक पण आपण फार चांगल्या पद्धतीनं माझ्या महिलांच्या करता पुरुषांच्या करता करतोय. अनेक इतर पण भागामध्ये स्वच्छतागृह ते पण आपण मंजूर केलेले आहेत, त्याही जागा सिलेक्ट केलेल्या आहेत. बारामती शहराच्या करता हे विजेचा आता एवढा मोठा वापर आपण करतो त्याकरता साधारण 1 ते 1.5 मेगावॉट एवढा सौर प्रकल्प आपण उभा करणार आहे. ती जमिनीची पण ऑर्डर निघालेली आहे, त्याचंही टेंडर करून ती एका भागामध्ये आपण जी वीज तयार करणार ती महावितरणला देणार. त्या बदल्यात महावितरणनी आम्ही बारामतीकर पंपाच्या करता म्हणजे पाणी पुरवठ्याच्या आणि आमच्या शहराच्या करता जी वीज वापरतोय ती वीज त्या बदल्यात त्यांनी आपल्याला त्यांची असं ते आपण काम केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या मुस्लिम समाजाच्या करता शादीखाना तोही अतिशय चांगला, म्हणजे किती लोकांनी बघितलं मला माहिती नाही, परंतु सगळ्यांना समाधान वाटेल अशा पद्धतीचं आपण बांधलेलं आहे. आणि वाढीव बारामती वाढतीये. मला आश्चर्य वाटेल अजूनही महाराष्ट्रातले काही जिल्ह्याची ठिकाणाला अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही, जिल्ह्याची ठिकाणे अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही. असंच मध्ये एका मिटिंगला मी सीएम साहेबांना म्हणत होतो की आपण एक कार्यक्रम घेऊ की आम्ही जिल्ह्याच्या, जसं आम्ही तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायती दिल्या, पूर्वी तिथे ग्रामपंचायती होत्या, माळेगावला पण आम्ही नगरपंचायत दिली, तशा पद्धतीनं चाकणला, तुमच्या मंचरला, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण नगरपंचायती दिलेल्या आहेत. तशा प्रकारे मित्रांनो आपल्याला वाढव एरिया जो येतोय तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज झाल्याशिवाय स्वच्छता राहत नाही, डासांचा प्रादुर्भाव कमी होत नाही. त्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्याही आपण त्या ठिकाणी करतोय. आणि वाढीव हद्दीमध्ये स्ट्रीट लाईटचं काम, अशा पद्धतीनं आपलं सगळ्यांचं काम हे निश्चितपणे चाललेलं आहे. मित्रांनो माझ्या एक गोष्ट लक्षात आली, आपण दशक्रिया विधी जो केला ना तो केल्यानंतर मला आजूबाजूच्याही तालुक्यातले अनेक लोक सांगतात, दादा तुम्ही केलेल्या दशक्रिया विधीला तिथं जातो आणि दशक्रियाचं सगळं विधी उरकतो, एवढं ते पॉप्युलर झालं. मग मी विचार केला की बाबा एवढं लोकांची सोय होत असेल, कारण इथं आलेल्या प्रत्येकाला नियतीचं बोलवून आल्यानंतर जायचंय, त्यावेळेस जे काही धार्मिक विधी असतात, ज्या काही परंपरा चालत आलेल्या आहेत त्याच्यात कुठेही कटुता येता कामा नये, म्हणून नवीन 3 दशक्रिया विधीच्या करता आम्ही घाट बांधतोय. त्याला 12 कोटी रुपये मंजूर केले आणि ते स्पॉट पण निवडलेले. एक आपण इकडं पांढरीच्या महादेवाच्या तिथे आहे, दुसरा आपण जळोचीच्या ठिकाणी आहे आणि तिसरा आपण मळद आहे ना, मळदच्या अलीकडं म्हणजे बारामतीच्या हद्दीत, पण तो मळदकरांना तिथल्या सगळ्या लोकांना फार चांगला प्लॅन केलेला आहे. झाल्यानंतर तुम्हालाही कळेल की बाबा खरंच, आणि तुम्हालाही माहिती मी बोलतो तसं करतो, मी शब्दाचा पक्का आहे. त्या एका ठिकाणचं काम पण त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. आणि मी मगाशी सांगितलं 12 एकरावर तांदूळवाडी येथे सायन्स पार्क,
माझ्या बारामतीच्या गोरगरिबांच्या मध्यमवर्गीयांच्या सगळ्या घटकातल्या मुला मुलींना सायन्स पार्क म्हणजे काय, काय विज्ञान काय असतं आणि विज्ञानाचा वापर आपल्या भल्याकरता कसा करायचा असतो ते आम्हाला लहानपणापासून त्या मुलाच्या मुलीच्या डोक्यामध्ये बिंबवायचं आहे. म्हणून 12 एकरामध्ये 23 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण तिथं करतोय. 23 कोटी रुपयाचा प्रकल्प. मित्रांनो, साधी सुधी गोष्ट नाहीये. हे तुम्हाला माझ्या विरोधात जेवढी पॅनल झाले कुणी सांगणार नाही. नुसतं काहीतरी सांगतील ते कॉन्ट्रॅक्टर हे अमके तमके, हे असलेच आहेत, हे कसलेच आहेत, हे पैसेवाले आहेत, हे अमकेवाले आहेत. कशाचं काय, सगळी आपण माणसंच आहेत ना हरामासाची. काहीतरी टीका करत असताना काही पण टीका करायची, काही पण बोलायचं. बाहेरची लोक येतील ती तर काय सांगतील आणखीन सांगता येत नाही. ते शेवटी जे काही बरं वाईट व्हायचं तुमचं माझं बारामतीत होणार. त्याच्यावर बाहेरच्यांचा नादच करू नका, फक्त नाद माझा करायचा. दुसरा काही डोक्यामध्ये आणू नका. आणि अजून काही तुमच्या लक्षात आलं तरी मला सांगा की अजय एवढं तू सांगितलं, परंतु ह्या गोष्टी त्या ठिकाणी राहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता माझ्याकडे वेळ कमी आहे, परंतु हे सायन्स डिस्कवरी सेंटर भौतिकशास्त्र फार चांगला 23 कोटीचा प्लॅन आपण करतोय की ज्याच्यात या मुलांना मुलींना खूप काही शिकता येण्यासारखं आहे. त्याच्यात नाविन्यता आहे, त्याच्यामध्ये गणित विभाग आहे. या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या शैक्षणिक काळामध्ये शिकू शकलेलं नाहीये, अशा पद्धतीनं सर्जनशील शिक्षणाचं केंद्र, अशा पद्धतीचं हे सगळं काम आपण त्या बाबतीमध्ये उभं करणार आहोत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अनेक इतर पण बाबी त्या आपल्या सगळ्यांच्या चाललेल्या आहेत. या गोष्टीचं पण भान आपण सर्वांनी ठेवावं. हे गोष्ट मी मान्य करीन. अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रभागामध्ये समजा सर्वसाधारण जागा असली तरी तिथं मी कदाचित आरक्षणाचा उमेदवार टाकला असेल, काही काही बाबतीमध्ये काही वेगळा निर्णय घेतला असेल, परंतु त्यावेळेस तो मला योग्य वाटला म्हणून मी घेतला. तुम्ही जसं आजपर्यंत माझ्यावर प्रेम दाखवलं, माझ्या शब्दावर विश्वास दाखवला, माझा शब्द अंतिम मानला आणि तुम्ही माझा सगळं ऐकलं, त्या पद्धतीनं माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. मी अतिशय नम्रतापूर्वक बारामतीकरांना विनंती करतो, हे जे काही सांगितलेलं आहे आज सारखं माझ्या डोक्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मधल्या 5 वर्षाची टर्म संपल्यानंतर 17-5-22 नंतर 26 पर्यंत तुम्ही बघा इतर ठिकाणी 4 वर्षात एवढी काही कामं झाली नाही, कारण सगळं त्या चीफ ऑफिसरच्या हातात होतं. माझे 41 नगरसेवक आणि स्वीकृत समजा 4 45 नगरसेवक तिथं नव्हते, तरी देखील जेवढं काही चांगल्यात चांगलं करता आलं तेवढं करण्याचा प्रयत्न केला. आता ही एकंदरीत 45 लोकांची टीम तुम्ही मला साथ दिली. तुम्ही तुमचं पवित्र बहुमोल अशा प्रकारचं मत घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून उद्याच्या 20 तारखेला त्या ठिकाणी केलं. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, कुठल्याही आउटघटकेचा विचार न करता, पुढच्या 5 वर्षाचा विचार डोळ्यासमोर ठेवून, आणि आता ही जी काही मी सांगता सभा घेतलेली आहे त्या सांगता सभेच्या निमित्तानं जे काही मी मगाशीपासून तुम्हाला सांगतो, मी एकही राजकीय कुठलं वक्तव्य केलेलं नाही, मी पॉलिटिकल बोललेलो नाही. मी ज्याच्यात माझ्या नव्या पिढीच्या बारामतीकरांचाही फायदा आहे आणि बारामतीच्या आजूबाजूच्या भागातले लोक देखील त्यांची मुलं मुली इथं आणून दर्जेदार शिक्षण मिळवून घेण्याचा प्रयत्न करतात आणि देशातला किंवा राज्याचा एक जबाबदार नागरिक म्हणून त्याला घडवण्याचा प्रयत्न करतात किंवा तिला घडवण्याचा प्रयत्न करतात. याच गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझं तेच ध्येय आहे की आपल्या परिसराचा, आपल्या भागाचा सर्वांगीण विकास आणि तो सगळ्या घटकातल्या माझ्या सहकार्यांचा असला पाहिजे. या पद्धतीनं मी माझ्या पण सभेत सांगितलं, अनेक महापुरुषांच्या अर्धपुतळ्याचं पण मी तिथं काम हातामध्ये घेतलेलं आहे, तेही काम चाललेलं आहे. मला सगळ्या समाजाच्या बद्दल, सगळ्या घटकांच्या बद्दल, सगळ्या महापुरुषांच्या बद्दल, सगळ्या आमच्या महान स्त्रियांच्या बद्दल आदर आहे. तर सगळ्यांच्या समोर मी नतमस्तक होतो, त्यांना अभिवादन करतो. परंतु हे सगळं करत असताना मला कुणाच्याही बद्दल आकस नाही, कुणाच्याही बद्दल राग नाही. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की या 47 लोकांना आता संधी मिळालेली आहे आणि तुम्हाला कुणाला मिळत नाही. काही जणांचं काम चांगलं असेल तर मी त्यांचा स्वीकृतच्या करता विचार करीन. स्वीकृतच्या जागा तुम्ही माझ्या विचाराचे सगळे 41 निवडून दिले तर 4 का 5 जागा, 4 जागा असतात. त्या पद्धतीनं त्या कशा कशा वर्षाच्या करता द्यायचा त्याचाही विचार करीन. कुठल्या वेगवेगळ्या घटकाला, अनेक घटकाला आपण संधी दिली. त्यावेळेस मी कोल्हार समाजाला संधी देत असताना माझ्या वाल्मिक समाजाला थांबावं लागलं, नाही तर तिथं कुणी ना कुणी प्रतिनिधी असायचं. अरे
शकत नाही, तिथं वेगळ्यांना संधी त्या ठिकाणी देऊ शकतो, मी उदाहरण म्हणून सांगितलं, किंवा अनेक ठिकाणी अनेक सहकारी मित्रांना. म्हणून माझी बारामतीकरांनो, व्यापारी बंधूंनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या सुज्ञ सगळ्या व्यवसायधारकांनो, सगळ्यांना माझं आव्हान आहे, सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे की आता उद्याचाच दिवस फक्त राहिलेला आहे, काही घाण राहू नका. आपण स्वतः उमेदवार असं समजून, जसं विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही लाखाच्या फरकाने मला मताधिक्य देतात आणि तेवढ्याच अभिमानाने मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आतमध्ये जात असतो आणि त्याच्यातनं मलाही एक अभिमान वाटत असतो की त्या बारामतीकरांनी मला एवढं मोठं साथ दिलेली आहे. तशाच पद्धतीची साथ उद्याच्या पण 20 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सचिनला पण प्रचंड मताधिक्याने त्याचं सगळ्या बाजूची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे ती सांगून मी आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही, परंतु त्याला पण आणि इतर पण जे उमेदवार उभे केलेले आहेत, मी ह्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो, उद्याच्या काळापासून काम सुरू झाल्यानंतर ह्याच्यातल्या एकानी पण तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कुठं तडा जाऊन देण्याचं काम केलं तर त्याचाही मुलायचा मी ठेवणार नाही. ही सगळी गोष्ट त्यांच्या साक्षीनं सांगितलेली, त्यांनी पण नीटपणे जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता वेळ दिला पाहिजे, तिथं मदत केली पाहिजे, तिथं काम केलं पाहिजे, तिथं पाठपुरावा केला पाहिजे, दर्जेदार काम कसं होईल, कामाची क्वालिटी कशी मिळेल हे त्याच्यात कुठल्या समाजावर अन्याय होणार नाही, कुठल्या घटकाला दुर्लक्षित केलं जाणार नाही, या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना मित्रांनो त्या बाबतीचं काम करायचंय. आणि म्हणून हे काम केव्हा होणार आहे, तुम्ही उद्याच्या 20 तारखेला घड्याळाच्या शेजारचं बटन दाबलं तरच या सगळ्या गोष्टी शक्य होणार आहे. याची पण गुणगान आपण सगळ्यांनी मनामध्ये बाळगा, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंतीची कळकळीची विनंती आहे. मी हे सगळं जे काही उभं राहिलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लोन न काढता, काही काही ठिकाणी कर्जरोखे काढले जातात आणि कर्ज काढलं जातं, काही काही तर कामं आपण व्याजात केलेली, हेही तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, परंतु व्याजातनं कामं त्या ठिकाणी करून दाखवली आणि अशा पद्धतीने आपण पुढे केलेलो आहे. त्या गोष्टीचा विचार देखील माझ्या बारामतीकरांनी केला पाहिजे. अशा पद्धतीनं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे. आणि मगाशी बोलता बोलता सचिन म्हणाला प्रास्ताविकामध्ये एक देशातलं एक चांगलं शहर म्हणून बारामतीकर, परवा पण मला वाटतं 10 तारखेला पवार साहेबांच्या 12 तारखेला वाढदिवस असतो, पण तिथे जेवण ठेवलं होतं सुप्रियाजी आणि त्यांना सगळ्यांना आम्ही बरेच जण गेलो होतो, मी प्रफुल्लभाई इतर पण अनेक मान्यवर होतो. त्यावेळेस अनेक जण भेटले, त्याच्यात इतके जण म्हणत होते की दादा आम्हाला एकदा तुमची बारामती बघायला यायची. खूप जणांना आपल्या बारामतीबद्दल एक कुतूहल आहे, एक आकर्षण आहे, काय केलंय आणि बारामतीकर कशी साथ देतात आणि सगळेजण कसे गुण्यागोविंदाने राहतात, हे कसा एक परिवार म्हणून एकमेकाला आधार देण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीनं एक फार मोठं कुतूहल दिल्लीमध्ये देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परवाच्या काळामध्ये जवळनं पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. त्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगू शकतो, मी जेव्हा महाराष्ट्रात जातो त्यावेळेस प्रचार करताना सांगतो, मी जशी माझी बारामती केली तसं तुमचं शहर करण्याच्या करता मी तुम्हाला मदत करतो. तेव्हा ती लोक आपल्याला मतदान करण्याच्या करता विचार करतात की खरंच बाबा ह्यानं बारामती केली, खरंच बाबा ह्यानं पिंपरी चिंचवड शहर केलंय, आपण करून दाखवलंय. त्यावेळेस आपण त्यांना मतं मागायला जातो. इतर लोक मतं मागतात, त्यांनी कधी काही केलंच नाही, करून दाखवण्याचा प्रयत्न देखील केला नाही, फक्त राजकारण केलंय आणि कुठला तरी भावनिक मुद्दा काढायचा, कुठंतरी काहीतरी कसं मतं मिळवता येतील अशा प्रकारचा प्रयत्न करायचा. ही पण बाब आपण लक्षामध्ये त्या ठिकाणी घ्यावी. आणि एकंदरीत हे सगळं करत असताना गेल्या 30-35 वर्षापासून आपण हे सगळी कामं करतोय. आपल्याला अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे माझा तो इथला कुठलं रे पुनावाला गार्डन ना, भूल पुनावाला अलीकडचं ना, पलीकडचं आणि त्या पुनावाला गार्डनच्या समोर आपलं ते राज्यपाल काहीतरी वसाहत का काय, हा, तिथल्याही लोकांच्या करता तिथं जरा कंजेस्टेड होतं, त्यांची पण पर्याय व्यवस्था चांगल्या पद्धतीनं उद्या त्यांचाही धंदा व्हावा, परंतु तिथेही बॉटलनेक होऊ नये. अशा ज्या गोष्टी आपल्याला जाणवतात त्या करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्याच्यातून सूर्यनगरी असेल किंवा कुठलाही परिसर असेल त्याही भागातले इकडचे प्रश्न, कारण आता इकडच्या ज्या भागातले प्रश्न सुटलेले ते तिथली कामं झाली, आता ज्या भागातले राहिलेले तिथली कामं आपल्याला करायची. आणि अजून महायुतीचं सरकार 4 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहणार, केंद्राचं सरकार 3.5 वर्ष त्यांची मुदत आहे, त्याच्यावर तोही काही प्रश्न नाही.
आणि बाकीच्या संदर्भामध्ये आता ज्याच्या गोष्टी करायच्या. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की बारामतीमध्ये असणारा एक जातीय सलोखा त्याला कुठेही गालबोट लागू नये, तिथं कुठेही अडचण येऊ नये, या प्रकारे आपण सगळेजण मिळून पुढे जाण्याचा प्रयत्न करून आज आपली बारामतीची ओळख स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहर अशा प्रकारची आहे. परवा पण कुठेतरी काहीतरी घडलं, मला बदलांनी काहीतरी कुठेतरी मेसेज केला होता, परंतु ताबडतोब पोलिसांनी त्याचा तपास लावला, कुठेतरी वर्ग झाला होता. म्हणजे जुन्या मुलाला अशा पद्धतीने काही विकृती असतात. एवढा समाज खरं तर कुणी विकृत राहू नये म्हणून आपला प्रयत्न मनापासून आपण करतो, पण कुणी विकृती केली आणि काही झालं तर त्याचा तपास कसा ताबडतोब लागेल आणि त्याच्या संबंधितांचा वर कडक शासन कसं होईल याबद्दलचा पण प्रयत्न आपला सगळ्यांचा त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की निवडणुका आल्या की काही काही जण राजकीय खेळ सुरू होतात, आरोप प्रत्यारोप होतात. मी मात्र आरोप करण्याच्या पेक्षा विरोधकांना कामातलं उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि विरोधकांना कामातलं उत्तर देणं हाच त्याच्यावरच मी जास्त विश्वास ठेवत असतो. माझं लक्ष लोकांच्या कामाकडे असतं. कामाचं चूक नियोजन झालं पाहिजे, काम वेळेवर पूर्ण झाली पाहिजे, लोकांना त्याच्यात सुविधा मिळायला हव्यात आणि त्या वेळेत मिळायला हव्यात, यासाठी माझा आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आग्रह असतो. टीका करणाऱ्यांना टीका करत राहू द्या, मी टीकेला कामात उत्तर देण्याच्यावर विश्वास ठेवतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज सरकारमध्ये आहे आणि सरकारच्या माध्यमातून स्थानिक प्रश्न सोडवणं हे आम्हाला अधिक सोपं जातं. आज ज्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय, म्हणून मित्रांनो माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या मोठ्या प्रमाणावर विरोधकांच्याकडनं लाडक्या बहिणींच्या योजनेच्या संदर्भात आज अफवा पसरवण्याचं काम झालं. शेवटी आमच्या लाडक्या बहिणींनी आम्ही शब्द दिला आणि तो आम्ही पूर्ण केला. मी एकदा शब्द दिला की शब्दाचा पक्का आहे हे अख्ख्या राज्याला माहिती आहे आणि त्याच्याकरता येणाऱ्या शनिवारी मारुतीचा वार आहे. शनिवारी 20 तारखेला आपण आपल्या प्रभागामध्ये आपल्या वॉर्डामध्ये मतदान करायला जाणार आहे. त्यावेळेस जी काही मतपत्रिका येईल त्यामध्ये घड्याळ चिन्ह त्या बाबतीमध्ये बघा, ते घड्याळ चिन्ह माझं स्वतःचं घड्याळ चिन्ह आहे असे समजून आपण त्या चिन्हाचं बटन दाबून नगराध्यक्षाचे उमेदवार सचिन सदाशिवराव जाधव आणि इतर माझे 32 उमेदवार अरे तू सोडून 32 सॉरी 33 म्हणजे 34 होतं. 34 41 अधिक 41 बरोबर 34. तुम्हाला प्रत्येकाला 3-3च मतं द्यायचा अधिकार आहे. जिथं बिनविरोध झाले तिथं 2, एक काही ठिकाणी एकच, जिथं दोन्ही जागा बिनविरोध झाल्या प्रभाग क्रमांक 6 तिथं एकच. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं घड्याळ आपण बघा, कुठेही मत चुकून देऊ नका, कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. कालही आपण बरोबर होतो, आजही बरोबर आहे, उद्याही आपल्याला बरोबर राहायचं आहे. आणि मी आज तुम्हाला बारामतीकरांना शब्द देतो, मी आज 18 तारखेला तुमच्याशी बोलतोय, परंतु 25 मध्ये 30ला 5 वर्षांना पूर्ण होती. त्यावेळेस आजची बारामती आणि 2030ची बारामती त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदल झालेला तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल. त्याच्यात अमूलाग्र बदल मी आणि माझे सगळे सहकारी मित्र मिळून करू. त्याच्यामध्ये सर्वांची साथ घेऊ, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊ, आया बहिणींच्या सहकार्य, लाडक्या बहिणींचं सहकार्य घेऊ आणि या पद्धतीने पुढे जाऊ. आता बारामतीच्या भविष्यातील विकासासाठी नव्या पिढीतून तरुण नेतृत्व तयार करण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी आपल्याला त्या सर्वांना संधी द्यायची आहे आणि त्याच्यात काही अनुभवी लोक मी देण्याचा प्रयत्न केला आहे, काही नवीन पहिल्या दमाचे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, काही आमच्या लाडक्या बहिणी त्या पण तिथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे तुम्हाला शेवटचं आव्हान आहे, चला समृद्ध आणि विकसित बारामतीसाठी आपण पुन्हा एकदा सज्ज होऊया आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हाचं शेवटचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने उद्याची 5 वर्ष बारामती महाराष्ट्रातलं तालुक्याचं नंबर 1 शहर बनवण्याच्या करता आपण सगळ्यांनी साथ द्या, हीच आग्रहाची मदतीची प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. धन्यवाद दादा. हीच आदरणीय दादांच्या कार्य